गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी केशरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा बावरी बावरी राधा बावरी राधा बावरी बावरी राधा ही बावरी राधा. चल. अरे डॉक्टर प्रधान पेशंट्सना बघतायत. मी त्यांना सांगितलंय. चल. हो ठीक आहे, पण आधी केसरला पिकअप करायला लागेल. म्हणजे तू नाही म्हटल्यावर मी तिला विचारलं ना. ओके. चल बाय. हाय. चल. मी नाहीये. अरे यार केसर केसर असं काय करतेस यार तू. तू काय गेम करतोय. तिला न्यायचं नाही म्हणतोस आणि तिलाच घेऊन येतोस. एक तर ती जाईल किंवा मी राधा बरोबर येणार नाही. कळलं. केसर यार. अरे यार ऐकून तर घे ना. हे महत्वाचं आहे का आता. आता मिताली महत्वाची की नाही. आणि राधा डॉक्टर आहे ना. ती आली तर आपल्या बोलण्याला वजन येतं ना थोडस. ऐक ना यार. आणि तशी वजन बरं ना. चल ना बरं. डॉक्टर राधा तुम्ही मागे बसा. कारण सौरभ जवळ फक्त मीच बसते. ओके. थँक्यू. काय बालिशपण आहे केसर. आहेच मी बालिश. सीटबेल्ट लाव. मानस तुला माहितीये मला तुझ्याशी कशाबद्दल बोलायचंय ते. हो आपला वीक पॉइंटच आहे तो. मानस मला असं वाटतंय की आपण रजनीशांशी राधाच्या बाबांशी याबद्दल बोलायला हवं. म्हणजे तिला अरे बाबांचा थोडा तरी धाक आहे. आपण दोघं काय आपलं काय ती ऐकणार नाही रे. आपल्याला ती गृहीतच धरते. हरकत नाही त्यांच्याशी बोलायला. माझ्या डोक्यात असा खूप विचारांचा गोंधळ झाला. म्हणजे मला काय वाटतंय कदाचित हे तिला जे सौरभ बद्दल वाटतंय ना ते इन्फॅच्युएशन नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की तात्पुरतं उद्भवलेलं परिस्थितीवश उद्भवलेलं प्रेम असंही काहीतरी असू शकेल ना. म्हणजे काय आहे की तू तर मानसशास्त्रज्ञ आहेस. मी पण तिच्याबद्दल खूप कन्सर्न्ड आहे. आपण दोघंही आपल्याला खूप काळजी वाटते तिची. आणि म्हणून कदाचित आपल्याला असं वाटत असेल की भविष्यात हे होईल ते होईल अशी काहीतरी भीती आपल्या मनात निर्माण होत असेल. कल्पनेनेच आपण काहीतरी असे विचार करत असू ना कदाचित. म्हणजे काय की मान्य आहे ती
सौरभकडे थोडीशी अशी आकर्षित झाली असेल, थोडीशी ओढली गेली असेल, पण जशी ती ओढली गेली आहे तशी ती त्यातून बाहेरही पडेल. आणि मुख्य म्हणजे सौरभच्याकडून काय आहे, त्याला काय वाटतंय हे कुठे आपल्याला माहितीये. मला आणखीन एक येतंय मनामध्ये, ती याच्यातून बाहेर आली ना म्हणजे अगदी भानावर आली चांगली. कदाचित ती केदारशी लग्न करण्याचा विचार करेल, म्हणजे बरं होईल ना. असं म्हणतात की रे, की ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याच्याशी लग्न करण्यापेक्षा ज्याचं आपल्यावर प्रेम आहे त्याच्याशी लग्न करणं केव्हाही चांगलं. बरोबर आहे. मी राधाच्या बाबांशी याबद्दल बोलतो. काका. अरे सौरभ, मिताली कशी आहे आता? काही सांगितलं का तिने? इनफॅक्ट आज सकाळीच थोडंसं बोलली ती. काय? हो, पण हे मी अजून पोलिसांना कळवलेलं नाही की ती बोलायला लागली म्हणून. मी तुलाच फोन करणार होतो खरं तर. काय एक्झॅक्टली काय बोलली ती? तेच तर. ती म्हणाली मला जे काय सांगायचंय ते मी फक्त सौरभलाच सांगितलं. काय? हो, या. चल. मिताली, बेटा सौरभ आलाय. मिताली, काय मिताली? अगं घाबरू नको, सांग ना काय झालं. प्लीज घाबरू नको, आम्ही सगळे आहोत ना. मला फक्त तुझ्याशी बोलायचंय, बाकीच्यांनी प्लीज बाहेर जा. मिताली, अगं काय हा वेळेपण आहे? इतका वेळ आम्ही तुझ्या हातापाया पडतोय तर काही बोलली नाहीस, आणि फक्त सौरभशी बोलणं एवढं काय? आम्ही काय परके झालोत का तुला? बाबा तुम्हाला का कळत नाहीये? मला फक्त सौरभशी बोलायचंय. मी बोलून बोलून थकले आता की मला फक्त यांच्याशी बोलायचंय, बाकी कोणाशी काही बोलायचं नाही. मिस्टर महाजन, प्लीज आपण तिच्या कलेने घेऊया. ऍज अ डॉक्टर मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज आपण इगो इश्यूज नको आता. चला. मिताली, ए मिताली, सांग ना काय झालं. मिताली तू घाबरू नकोस, आम्ही आहोत ना सगळे. प्लीज घाबरू नकोस, बोल ना मिताली, सांग ना. तू खरंच काळजी करू नकोस, आम्ही सगळे आहोत तुझ्या मदतीला. सौरभ, खरं तर माझाही या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये, पण जेव्हा मी कोथिंबीर घेऊन येत होते तेव्हा काय झालं मिताली? मी तुम्हाला पाहिलंय कुठेतरी. दारू पिऊन गाडी चालवत होता तुम्ही. एका बाईला उडवलं. तुम्हीच होता ती. सटकतोस का साल्या पैसे घेऊन? अरे घोड्यावर लावायला 50,000 रुपये घेतले होतेस ना. 50,000? अरे काय बोलताय तुम्ही? कसले 50,000?
कोण आहात तुम्ही? यांनी आमच्याकडनं 50,000 रुपये घेतलेले घोड्यावर लावायला. मिस कल्पना पोतनीस, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही माझ्या भावाला कोण समजताय नक्की? माझा होणारा नवरा. मिताली, मिताली, तू प्लीज हे पोलिसांना सांगू नकोस. मी तुझ्या पाया पडतो मिताली. सौरभ, प्लीज हे पोलिसांना सांगू नकोस. मला खरंच खूप वाईट वाटतंय. मला कळत नाहीये तुला कसं विचारू, पण मिताली, केदारनी तुझ्या बरोबर काही नाही. डॉक्टर केदारनी नाही, तसं काहीच झालं नाही. तू मिताली आनंद राठोड ना? बोल. नाही, मी मिताली माझ्या नाही, तुमच्या भावाची मैत्रीण आहे मी. खोटं बोलते? खोटं बोलू नकोस का? तू मिताली आनंद राठोडच आहेस, डॉन डिकोस्टाची सेक्रेटरी. बोल, हिऱ्याचा हार कुठे आहे? कुठला हार मला नाही माहिती. कुठला हार? मला फसवतेस? या राघव मंत्री, डिटेक्टिव्ह राघव मंत्रीला फसवतेस? बोल. बघ, तू आता माझ्याशी खरं नाही बोललीस तर तुझी काही खैर नाही. या ग्रीन रिव्हॉल्वर मधल्या सगळ्या गोळ्या झाडीन तुझ्या. बोल. हॅलो हॅलो 1 2 3 4. हॅलो हॅलो माणिक. काय? डॉन डिकोस्टाची माणसं माझ्या मागावर आहेत? डोंट वरी, पोचतो मी समुद्रावर. ये तिथे, भेटतो तुला. ओव्हर. त्यांनी मला काही केलं नाही, पण एकंदरीत त्यांचं वागणं खूप विचित्र होतं. म्हणून कदाचित माझं भानच हरपलं. आणि ग्रीन रिव्हॉल्वर? मिताली, तू प्लीज हे पोलिसांना नाही ना सांगणार. केदारच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मिताली प्लीज. मी कोणाला काही सांगणार नाहीये सौरभ. म्हणून तर मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं. मी डॉक्टर केदारला व्यवस्थित ओळखते, तुलाही माहिती आहे. म्हणून मला राग येत नाहीये, मला वाईट वाटतंय. यू प्लीज टेक केअर. थँक्यू मिताली, थँक्यू सो मच. तू काळजी घे. थँक्स वन्स अगेन.
मी तुमच्या माळ्याचा जबाब नोंदवून घेतलाय. बरं मला सांगा सीमावहिनी, तुम्ही ज्या कपाटात हार ठेवला होता त्या कपाटाच्या किती चाव्या आहेत आणि त्या कुणाकुणाकडे असतात? माझ्या कपाटाच्या आणि लॉकरच्या प्रत्येकी 2 किल्ले आहेत, पण त्या दोन्ही माझ्याजवळच असतात. आणि आमच्या घरातल्या प्रत्येकाचीच कपाटं आहेत सेपरेट. त्यामुळे कुणी कुणाच्या कपाटाला हात लावण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे तशी वेळच येत नाही ना. अच्छा, बरं मगाशी मी तुमच्या लॉकरची तपासणी करताना मला तिथे हे सापडलं, कफलिंग. कपलिंग म्हणजे ते शर्टाच्या हाताला लावतात तोच ना? मग हा सीमावहिनीच्या कपाटात कसा? मार्कंडाचा असणार नाही? हा, जरा बघू. हे तर माझं कपलिंग आहे, पण हे सीमा वहिनीच्या कपाटात कसं काय? बरं मग तुम्ही कपाट उघडलं होतं का? नाही हो, मी कशाला जातोय सीमा वहिनीच्या खोलीत? ठीक आहे, आमचा तपास सुरूच आहे. लवकरच रिझल्ट्स मिळतील. दादासाहेब, तुम्ही काळजी करू नका. काहीही हाती आलं ना की लगेच कळवतो. बरं यशवंतराव, जरा माझ्याबरोबर येता? हो, चला ना. थँक्स. रडतेस? अगं रडतेस कशासाठी? सापडेल ना हार. अगं तू अशी रडत राहिलीस, असे हातपाय गाळलेस, हाताळत झालीस तर हे घर खोलवडून जाईल ना. काय करू अण्णा, सांगा ना काय करू? गोष्टी जितक्या विचित्र घडतात या घरात. आधी ते मितालीचं प्रकरण झालं, त्यानंतर आपल्या केदारनी गोळ्या खाल्ल्या, मग ते गुंड घरात शिरले आणि आता हा हार. त्यात केदारचं कपलिंग तिथे सापडलं. मला काही सुचेनासच झालंय. खरंच काहीच कळत नाही. अण्णा, आपण ना घरात एखादी पूजा करून घेऊया. म्हणजे घरातलं वातावरण बदलेल, जरा सुख शांती मिळेल या घराला. तुम्ही ना गुरुजींना बोलवून घ्या. ठीक आहे, पण तू सावर स्वतःला. सौरभ, मिताली काय म्हणाली? हा, सांग ना, काही सिरियस आहे का? तू काय एवढा टेन्स दिसतोस? सांग ना सौरभ, प्लीज. सौरभ सांग ना, मिताली काय म्हणाली? मिताली काय म्हणाली माहितीये? ती म्हणाली, मी जंगलात शिरले आणि माझ्यावर एकदम एका मोठ्या घोरपडीने उडी मारली, एवढी डायनॉसॉर एवढी. आणि ती घोरपड तिच्यावर भोंकायला लागली कुत्र्यासारखी. आणि मग मिताली घाबरली, किंचाळली आणि बेशुद्ध पडली. सौरभ, शट अप. दिस इज नॉट फनी. मला सांगायचं नाहीये ना, मग का बोलवलं मला इकडे? You just get lost. सौरभ, अरे ती सौरभ, काय झालं बोल ना. मिताली काय म्हणाली? सौरभ बोल ना.
मिताली जे काही म्हणाली ते मला केसर समोर नव्हतं सांगायचं. सौरभ, राधा, मितालीने जे काही सांगितलं ते खूप सिरियस, विचित्र आणि शॉकिंग आहे. आणि ते सगळं केसर नाही समजून घेऊ शकत. मला खूप टेन्शन आलंय राधा. राधा, मला तुझी मदत हवी. आय रिअली नीड युअर सपोर्ट. बोल ना. आय एम ऑलवेज देअर फॉर यू. डोंट वरी, मी आहे तुझ्यासोबत. मिताली जे काही बोलली ते सगळं सांग मला. आपण मार्ग काढू.